कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच आंतरिक सुरक्षा या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने तसेच पूर्व प्रादेशिक विभाग ॲडिशनल CP कल्याण, पोलीस उपायुक्त कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री 11 ते 1 या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन कल्याण शहरात राबवण्यात आले। या दरम्यान एकूण 47 पोलीस अधिकारी व 208 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला। कारवाईमध्ये आर्म्स ॲक्टनुसार 3 कारवाया, अवैध धंद्यावर 9 कारवाया, दारू विक्री, दारूबंदी याबाबत 9 कारवाया, तंबाखूजन्य पदार्थांबाबत 26 कारवाया, प्रतिबंधक कारवाया, अंमली पदार्थ सेवनबद्दल 7 कारवाया असे एकूण 25 गुन्हे दाखल करण्यात आले। आणि त्याचप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीतील गुंड, हिस्ट्री शीटर, हद्दपार इसम यांना ऑल आउट दरम्यान चेक करण्यात आले। एकूण 276 वाहनं तपासण्यात आली, त्यापैकी 66% वाहनांवर कारवाई करण्यात येऊन 78,700 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे। मागे जे प्रकारे बांगलादेशी पकडण्याचे एक वेगळे मोहीम राबवण्यात आली होती, तशी काही कारवाई वगैरे होते का? त्याप्रमाणे पण कारवाई चालू आहे। देशविघातक जे काही कृत्य करणारे असतील अशा संशयितांवर पण कारवाई करणे चालू आहे। थँक्यू।